नमस्कार. या घटकात आपण सर्वांसाठी अन्न हा घटक पाहणार आहोत. अतिशय महत्वाचा आहे. विविध शालेय स्पर्धा, शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा आणि सैनिक स्कूल या सर्व परीक्षांसाठी हा घटक अतिशय महत्वाचा आहे. चला तर मग आपण पाहूया सर्वांसाठी अन्न हा घटक. बघा, मानवाच्या मुख्य प्रमुख गरजा आहेत अन्न, वस्त्र आणि निवारा, आणि त्यासोबतच आधुनिक काळात शिक्षण ही सुद्धा मानवाची चौथी गरज तयार झाली आहे. पण या सर्व मूलभूत गरजांपैकी अन्न ही महत्वाची गरज आहे. या पृथ्वीतलावर प्रत्येक सजीव आपल्याला जीवन जगण्यासाठी प्रत्येक सजीवाला कशाची गरज असते? अन्नाची गरज असते. सजीव, पक्षी, प्राणी, मानव कोणीही असो, सगळ्यांना अन्नाची गरज असते. म्हणून सर्वांसाठी अन्न अत्यंत गरजेचं आहे. मग हे अन्न आपल्याला कुठून मिळतं, कशा प्रकारे मिळतं, आणि आपण त्या अन्नाची काळजी कशी घेतली पाहिजे, बचत कशी केली पाहिजे, अन्न कसं पिकवलं जातं, ह्या सर्व गोष्टीचा विचार या घटकात आपण करणार आहोत. दिवाळीच्या सुमारास कोणत्या भाज्या येतात, कोणती फळे येतात, कोणते धान्य येते? बघा, जेव्हा दिवाळी असते तेव्हा बाजारात वेगवेगळी फळं येतात, वेगवेगळ्या भाज्या येतात, तसेच वेगवेगळी धान्य सुद्धा येत असतात. मग ती कोणती असतात याचा तुम्ही जरा विचार करा, बरोबर की नाही? तुम्ही बऱ्याच वेळेस पाहता दिवाळीमध्ये सफरचंदांचा भर जास्त असतो, सीताफळ असतं, बरोबर ना? आणि धान्यामध्ये बघाल तर कोणतं धान्य असतं? मूग, उडीद, ज्वारी हे धान्य दिवाळीच्या काळामध्ये आलेलं असतं, बरोबर का नाही? ज्वारी, बाजरी, तांदूळ, आंबा, संत्री, फणस यांचा हंगाम केव्हा असतो? बघा, ज्वारी, बाजरी, तांदूळ, आंबा. ज्वारीचा हंगाम कधी असतो, म्हणजे कोणत्या हंगामात येते, कोणत्या कालावधीमध्ये ज्वारी येते, बाजरी कोणत्या कालावधीमध्ये येते, आंबा केव्हा येतो, हे सगळं बघायचंय आपल्याला, बरोबर की नाही? आपण वनस्पतीच्या कोणकोणत्या अवयवांचा अन्नासाठी वापर करतो? बघा, आपण अन्न कुठून भेटतं? वनस्पतीपासून भेटतं, बरोबर ना? ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, भुईमूग हे सर्व आपल्याला कुठं? वनस्पतीमुळेच मिळतं का नाही? मग या घटकांचा आपण जे अन्न भेटते ते कुठून भेटते? वनस्पतीपासून, बरोबर की नाही? मग वनस्पतीचे कोणते कोणते असे भाग आहेत, कोणकोणते असे अवयव आहेत की जे आपण अन्न म्हणून वापरू शकतो? तुम्हाला 1 मिनिट मी विचार करायला वेळ देणार आहे, बरोबर ना? वनस्पतीचे कोणते पार्ट्स आहेत, घटक, अवयव आहेत जे आपण अन्न म्हणून वापरू शकतो? विचार करा, सांगा. 1 मिनिटाचा वेळ. बरोबर. कोणकोणते? पानांचा वापर करतो का नाही? बियांचा करतो का नाही? बरोबर. ज्वारीला आलेल्या बिया म्हणजेच काय? धान्य, बरोबर? ज्वारी. तांदळाच्या लोंबीला आलेले आपण तांदळाचे दाणे, बरोबर? कणीस, बरोबर नाही? कणीस. पानांच्या अनेक वनस्पतीच्या पानं जे आहेत त्याचा आपण भाजी म्हणून वापर करतो का नाही? करता ना तुम्ही? फळांचा वापर करता का नाही? फळ, पान, काय, मुळा, गाजर, बरोबर ना? हे वनस्पतीचे पार्ट आहेत, बरोबर ना? फळे सुद्धा आहेत. अजून कुठले आहेत ते तुम्ही लिहा वहीमध्ये, बरोबर ना? मला सांगा मग. म्हणजे प्रत्येक फळ आणि प्रत्येक वनस्पतींचं धान्य जे आहे ते वेगवेगळा हंगाम असतो, वेगवेगळ्या कालावधीमध्ये येते. वेगवेगळ्या कालावधीमध्ये जे येणारे धान्य आहे, बरोबर ना, त्याला म्हणतात हंगाम. काय म्हणतात? हंगाम. हंगाम म्हणजे कालावधी. कोणत्या कालावधीमध्ये कोणते धान्य पिकतं, कोणते पिकं येतात, तो त्या पिकाचा काय हंगाम असतो, बरोबर की नाही? मग ते हंगाम आपण पाहणार आहोत. हंगाम म्हणजे काय बघूया आपण. शेतीचे हंगाम. शेती वेगवेगळे, बघा, प्रत्येक पिकांचा वेगळा हंगाम असतो. तसं आपण या ठिकाणी बघूया. वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळते. अन्न आपल्याला कुठून मिळते? वनस्पतीपासून अन्न मिळते, वनस्पतीपासून मिळत असते. मग त्यासाठी आपण काय करतो? शेतामध्ये पिकं पेरतो, बरोबर की नाही? पिकांची आपण पेरणी करतो, बागांमध्ये फळझाडांची लागवड करतो का नाही? का बरं? त्या वनस्पतीपासून आपल्याला अन्न मिळावं म्हणून. बघा, जवळपास आपल्या पृथ्वीचा 60%
100% पैकी 60% भाग हा आपला काय आहे, भूभाग आहे, तो शेतीसाठी आहे. जेवढी जमीन आहे की नाही, त्या जमिनीपैकी तुम्हाला माहित आहे पृथ्वीवर 71% पाणी आहे, बरोबर, आणि 29% जमीन आहे. मग या 29% जमिनीपैकी 60% भाग हा शेतीसाठी वापरतात. किती टक्के भाग? 60% भाग हा शेतीसाठी वापरतात. ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे 2 हंगाम पडतात. काय? 2 हंगाम. शेतीचे प्रमुख 2 हंगाम असतात. किती? 2. बघा, जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या हंगामाला काय म्हणायचं? खरीप हंगाम म्हणायचं. काय म्हणायचं? खरीप हंगाम. जून ते ऑक्टोबर पर्यंत कुठला असतो? खरीप हंगाम. आणि ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगाम म्हणायचं रब्बी हंगाम. काय म्हणायचं? रब्बी हंगाम. याशिवाय एक हंगाम असतो, समजलं का? किंवा हे 2 मुख्य हंगाम आहेत आणि या व्यतिरिक्त जे पिकं असतात त्याला म्हणतात उन्हाळी पिकं म्हणतात. काय म्हणतात? उन्हाळी पिके म्हणतात. बघा, जून ते ऑक्टोबर पर्यंत, जून ते ऑक्टोबर पर्यंत लक्षात ठेवा, जून महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये जेवढी पिकं असतात की नाही, ती पिकं कोणती असतात? खरीप हंगाम. कोणते असतात? खरीप हंगामाचे असतात. कोणते? खरीप हंगामाचे असतात. आणि त्यानंतर ऑक्टोबर ते मार्च, काय रे? ऑक्टोबर ते मार्च पर्यंत कोणता हंगाम असतो बाळांनो? रब्बी हंगाम. लक्षात ठेवायचं, खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. पावसाच्या पाण्यावर जेवढी पिकं येतात ना, ती सगळे काय असतात? खरीपाची पिकं असतात, म्हणजे खरीप हंगामाची असतात. कारण जून ते ऑक्टोबर या कालावधीत कुठलं पाणी असतं? मुख्य करून पावसाचं पाणी असतं. म्हणजेच खरीप हंगामातील शेती ही पावसाच्या पाण्यावर आधारित असते, हे तुम्हाला समजायला पाहिजे, बरोबर की नाही? कुठली शेती? खरीप हंगाम जो आहे तो कुठल्या पाण्यावर आहे? पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. कारण जून ते ऑक्टोबर मध्ये खरीप हंगामातील पिकं घेतली जातात. त्यानंतर ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा हंगाम जो आहे तो हंगाम आहे रब्बी हंगाम. या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, परतीचा मान्सून आणि पडणारे दव यांचा उपयोग होतो. बघा, ऑक्टोबर नंतर पावसाळा थोडक्यात संपतोच. मग ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत आपण जी पिके घेत असतो ती पिके आपण काय करतो? पावसाळ्यात पडलेले जे पाणी आहे ना, ते जमिनीत साठलं जातं, बरोबर ना? मग ह्या जमिनीत साठलेलं, जमिनीवर काही नदी, नाले, तलाव, बरोबर ना, विहीर, यामध्ये काही पाणी साठलेलं असतं. यामध्ये साठलेलं पाणी, त्याचबरोबर हिवाळा हा ऋतू असल्यामुळं बाष्पामध्ये, दवामध्ये असलेलं पाणी, आणि त्याचबरोबर परतीचा मान्सून म्हणजे जेव्हा पावसाळा हंगाम आपला पावसाळा संपतो की नाही, तेव्हा जे शेवटी पाऊस पडतो ना, त्याला काय म्हणतात? परतीचा मान्सून. या परतीच्या मान्सूनमुळे पडणारं पाणी, या सर्व पाण्यावर काय असतं रे? रब्बी हंगाम अवलंबून असतो किंवा रब्बी हंगाम घेतला जातो. याशिवाय मार्च ते जून मध्ये, बघा, ऑक्टोबर ते मार्च पर्यंत रब्बी असते. मग आता मार्च ते जून मध्ये, मार्च, एप्रिल, मे, जून हे 3 महिने जे आहेत उन्हाळ्याचे, बरोबर ना, या उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही पिकं घेतली जातात. ह्याला म्हणतात उन्हाळी पिके. कोणती पिके? उन्हाळी पिके. उन्हाळी पिके मुख्यतः विहीर, बरोबर, बोरवेल, नदीमध्ये असलेले साठवलेलं पाणी, शेततळे, बरोबर की नाही, यामध्ये असलेला भूगर्भात असलेलं पाणी आणि इतर धरणामध्ये वगैरे साठवलेलं पाणी, या पाण्यावर मुख्यतः उन्हाळी हंगामातील पिकं घेतली जातात. बघू, भात शेती कोणत्या हंगामात करतात? तुमच्या आजूबाजूला भात लावतात, तुम्ही पाहताय, बरोबर की? कोकणात मोठ्या प्रमाणात भाताचं पीक घेतलं जातं. भाताचं पीक मुख्यत्वे करून कुठे घेतात रे? जास्त पर्जन्य आहे, जास्त पाऊस पडतो, अशा ठिकाणी काय करतात? भाताचं पीक घेतात. मग
भात शेती कोणत्या हंगामात येईल? रब्बी हंगामात येईल का खरीप हंगामात येईल? आपण दोन हंगाम पाहिले, पहिला हंगाम खरीप, दुसरा रब्बी, बरोबर ना, आणि उन्हाळी पिके. तर भाताचं पीक मग खरीप हंगामात येईल का रब्बी हंगामात येईल? सांगा, कोणत्या हंगामात येईल? खरीप, बरोबर. कारण खरीप हंगाम हा जून ते ऑक्टोबर पर्यंत या कालावधीत असतो. म्हणजे जून ते ऑक्टोबर या काळात पावसाळा असतो आणि भात शेतीला जास्तीत जास्त पाऊस लागतो, बरोबर नाही? पाऊस जास्त लागतो म्हणून ते खरीप हंगामात घेतात. कुठल्या? खरीप. आता शेतीची कामे. आपल्या शेतीत पिके चांगली यावेत, बरोबर की नाही? आपलं पीक भरघोस यावं, दर्जेदार यावं, उत्पन्न भरपूर मिळावं म्हणून आपण शेतीत अनेक प्रकारची कामे करत असतो. सर्वप्रथम आपण काय करतो रे? शेतीची मशागत करतो. शेतीची मशागत करतो, त्याचबरोबर उत्पादन जास्त मिळावं म्हणून जमिनीची काळजी, उत्तम भरघोस शेतीसाठी आपण जमिनीमध्ये सेंद्रिय खत वगैरे टाकतो, बरोबर ना, खत घालले, ही कामं करतो. त्याचबरोबर कापणी, मळणी इत्यादी आपण काम करतो, बरोबर ना. बैलांच्या मदतीने आपण नांगरणी सुद्धा करत असतो. त्याचबरोबर शेतकरी ही सगळी काम केल्यानंतर धान्य गोळा करतो, बरोबर. धान्य साठवणे, धान्य मार्केटमध्ये घेऊन जाणे, ही सुद्धा कामं शेतकरी करत असतो. नांगरणी, कोळपणी, बरोबर ना, खुरपणी, कापणी, मळणी, ही सगळी काय आहेत रे? शेतीची कामं आहेत. वखरणी, बरोबर ना. हा, आणि पेरणी सुद्धा. आता इथं बघा, शेतकरी दिसते, जमीन नांगरणी, बैल जोडीने जमीन नांगरत आहे, बरोबर ना. ही सगळी शेतीची कामं शेतकऱ्यांना करावी लागतात. बघताय? शेतीतील पिकाचे संरक्षण करावं लागतं का नाही? शेतीतील पिकाचं संरक्षण करणं, धान्याची सुरक्षित साठवणूक करणं, बरोबर ना. धान्य जे शेतीतून आले ते साठवणं पाहिजे की नाही? हा, या सर्व प्रक्रिया शेतात महत्वाच्या असतात. आपल्या देशाची लोकसंख्या वाढत असली तरीही सर्वांच्या अन्नाची गरज भागवली जात आहे. ते कुणामुळं? फक्त आणि फक्त शेतकरी राजामुळं. एवढी मोठी लोकसंख्या वाढत आहे, सगळ्यांना अन्न उपलब्ध करून देण्याचं काम कोण करते? शेतकरी करतो. म्हणून शेतकरी हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा काय आहे? कणा आहे. कणा म्हणजे मुख्य घटक आहे. त्याच्यावरच आपली सर्व भारतीय अर्थव्यवस्था नव्हे नव्हे तर सर्वांची अन्नाची गरज भागवली जाते. बघा, शेतीच्या सुधारित पद्धतीचा वापर केल्यामुळे हे शक्य झालेले आहे. सर्वांच्या अन्नाची गरज भागवणं कशामुळे शक्य झाले आहे? शेतीची सुधारित पद्धती. आता या अगोदर आपण कुठली पद्धत वापरायचो रे? पारंपरिक पद्धत. कुठली पद्धत वापरायचो? पारंपरिक शेती. पारंपरिक शेती. पारंपरिक शेती म्हणजे काय बाळांनो? पूर्वपार पद्धतीने शेती करताना बैलाने ओढायचे नांगर. बघा, बैलाने नांगर ओढतात ना, हा, औत म्हणतात त्याला. काय म्हणतात? औत वापरत असतात. तसेच शेताला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर केला जातो. या चित्रात मोठ आहे, या ठिकाणी विहीर आहे. विहिरीतल्या इथं या मोटेद्वारे बैलजोडी झोपतात. ही पुढे जाते ना, तसं तर विहिरीतून पाणी वर येतं आणि पाणी रिचवलं ना, बैलजोडी पाठीमागे आणली ना, पुन्हा मग जे पाणी बाहेर आणायचं साधन आहे ते विहिरीत जातं. अशा प्रकारे हे मोटीद्वारे पाणी काढलं जातं. बघा, हे मोठीतून पाणी तर सांडते विहिरीतून येऊन आणि इथून मग शेतीला जाते. हे मोठीद्वारे पाणी काढलं जातं. आता शेतकरी काय करत आहेत? मोठ वापरतात का? बैलजोडी शक्यतो वापरत नाहीत. तर आता आधुनिक साधने आलीत, आधुनिक तंत्र आलीत. आधुनिक तंत्राचा वापर करून शेतकरी शेतीची कामं करत आहे. त्यामुळे भरघोस पीक येत आहे, उत्पन्न वाढलंय, बरोबर की नाही. म्हणून आता काय होत आहे? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. तुमचे आई बाबा आधुनिक पद्धतीने शेती करतात का पारंपरिक? आता आता सध्या कापणी, कापणी, मळणी ही सुद्धा काय यंत्रावर करतात, बरोबर ना. ज्वारी घालतो पण यंत्रावर, कापणी सुद्धा करतात. चला नेक्स्ट. शेतीचे सुधारित तंत्रज्ञान. काय सुधारित तंत्रज्ञान आहे बघू आपण.
सुधारित तंत्रज्ञानामध्ये बघा, सुधारित बियाणे काय आहे? पहिलं सुधारित बियाणे. पूर्वीच्या काळी एका हंगामात जे पीक पेरलं का नाही, त्या हंगामात आलेलं उत्पन्न आहे, त्या उत्पन्नापैकीच काही बियाणे साठवण करून ठेवायचं आणि पुढच्या वेळेस तेच बियाणं वापरायचे. त्यामुळे काय व्हायचं, जेवढं पाहिजे तेवढं दर्जेदार बियाणे शेतीसाठी उपलब्ध व्हायचं नाही. कारण आपण पिकवलं त्यातलंच काही धान्य ठेवून पुढच्या वर्षी पेरणं, बरोबर की नाही? त्यातले काही धान्यांना कीड पण लागायची. पण आता काय झालं की आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया केलेले, बरोबर ना, तंत्रज्ञाने वेगवेगळे प्रयोग केलेले बियाणे तयार झाले आहेत. पूर्वी एका हंगामात तयार झालेल्या पिकांचे बियाणे सुरक्षित ठेवून पुढील हंगामात वापरण्याची पद्धत होती. त्यामुळे उत्पन्न काय व्हायचं? कमी व्हायचं. आता संशोधन करून सुधारित बियाणे तयार केले जाते. ज्वारी, गहू, भात, भुईमूग अशा प्रत्येक पिकाचे सुधारित बियाणे बाजारात उपलब्ध आहे. ही बियाणे अधिक पीक देतात, किडीला बळी पडत नाहीत. लक्ष द्या, सुधारित बियाणे अधिक पीक म्हणजे उत्पन्न देतात आणि रोग राईना किडींना काय बळी पडत नाही. तसेच काही बियाणापासून पिकांची वाढ झपाट्याने होते, तर काही बियाणे कमी पावसात सुद्धा भरघोस उत्पन्न देतात. कमी पावसात भरघोस उत्पन्न देतात. सुधारित बियाण्यामुळे पिकांची वाढ झपाट्याने होते. सुधारित बियाण्यामुळे ज्या पिकांना कीड लवकर लागत नाही, रोग त्याच्यावरती येत नाही. सुधारित बियाण्यामुळे पीक किंवा उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होतं. हे सुधारित बियाणांची काय बाळांनो फायदे आहेत. म्हणून सुधारित बियाण्यामुळे सर्वांना अन्न मिळणं आता काय झालंय? सोयीचं झालेलं आहे. आता सिंचनाच्या आधुनिक पद्धती बघा. सिंचनाच्या आधुनिक पद्धती. आपण शेती करतोय तर आपल्या शेतीला पाणी द्यावं लागेल का नाही रे बाळांनो? बरोबर, शेतीला पिकांना आपल्याला पाणी द्यावं लागतं, गरज असते की नाही आवश्यक तेव्हा. मग हे पाणी योग्य वेळी जर पावसाचं पाणी पुरेसे मिळाले नाही तर आपण आपल्या विहिरीतलं वगैरे पाणी देतो का नाही? किंवा रब्बी हंगामात ऑक्टोबर नंतर काही वेळेस पिकांना पाणी देण्याची गरज निर्माण होते, किंवा उन्हाळी पिकांना सुद्धा पाणी देण्याची गरज निर्माण होते. जे पाणी आपण विहीर, तलाव, बरोबर ना, बोरिंग म्हणजे बोरवेल यामधून पाणी आपण ते घेत असतो मोटरच्या. मग पिकाची उत्पन्न वाढ योग्य होण्यासाठी पावसाबरोबरच नदी, तलाव, विहीर यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. नद्यांवर अनेक धरणे बांधलेली आहेत, आपण पाहिले बरोबर की नाही? अनेक मोठमोठी धरणं बांधून नदीचे पाणी साठवून ठेवलेले आहे. या धरणाच्या पाण्याचा सुद्धा वापर पाणी अडवून आपल्या शेतीसाठी केला जातो. काय होतं यामुळं? पाणी अडवल्यामुळं पावसाचे पाणी अडवून पाणी साठा केला जातो, त्यामुळे भूजल पातळी वाढते आणि हे भूजल पातळी वाढल्यामुळे आपल्याला पिकासाठी पाणी उपलब्ध होतं. पिकाला पाटाने पाणी द्यायचे. पाटाने म्हणजे पाईपातून पाणी सोडले की डायरेक्ट असं पाटाने जायचं, म्हणजे कालवा छोटासा असतो तो. त्यांनी पिकाला पाणी द्यायची पारंपरिक पद्धत होती. पारंपरिक म्हणजे पूर्वपार आपल्या आई वडिलांनी आपल्या आजी आजोबांची या पद्धतीनं पाणी दिलं, ती पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धत. आणि आताच्या काळात नवीन तंत्रज्ञानाची जी पद्धत आहे ती असते आधुनिक पद्धत. समजलं का? मग पारंपरिक पद्धतीने पाणी दिले जायचं पहिलं. आता काय झालंय? आधुनिक पद्धती आल्या सिंचनाच्या. ते कशा सिंचन म्हणजे पाणी देण्याच्या. बघा, पाटाने पाणी दिल्यामुळे बरेच पाणी जमिनीत जिरते किंवा बाष्पीभवन होते, त्यामुळे खूप पाणी वाया जाते. पाटाने पाणी दिल्यामुळे पाणी खूप वाया जाते. ती एक पारंपरिक पद्धत आहे. मग आता काय याच्यावर उपाय काय? कमी पाण्यामध्ये जास्त पीक आलं पाहिजे, तर मग पाटाने पाणी द्याल का तुम्ही? नाही, कारण पाणी पाटाने दिल्यामुळं वाया जातं, जमिनीत आवश्यकतेपेक्षा जास्त मुरतं आणि त्याचं बाष्पीभवन पण होतं, कारण ते पाणी पसरून जातं ना, म्हणून. मग त्या जागी आता आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केला जात आहे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ह्या आधुनिक पद्धती आहेत. कोणत्या पद्धती? ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या आधुनिक पद्धती आलेल्या आहेत. पहिला आहे ठिबक सिंचन. आणि दुसरी पद्धत आहे तुषार
सिंचन. यामध्ये आपण पहिले पाहू ठिबक सिंचन म्हणजे काय. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये बघा, ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाईपाला छोटे छोटे काय असतात रे, छिद्र असतात बरोबर. त्या छिद्रामधून पाणी ठिबकत राहतं एक 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 थेंब. त्यामुळे पिकांना आवश्यक तेवढंच पाणी उपलब्ध होतं. या ठिकाणी ठिबक सिंचन पद्धत दाखवल्या बघा, ही दाखवते. ज्या ठिकाणी पीक आहे बरोबर ना, रोप आहे, त्या ठिकाणी जिथं होल असतं असं, आणि त्या होल मधून काय पाणी छिद्र असतं, त्यातून पाणी ठिबकत असतं, ते पिकाला उत्पन्न होत असतं. तर तुम्ही आता तुषार सिंचन पाहिले का, तुषार सिंचन पद्धती पाहिले का तुम्ही कधी बगीच्यात बागेत तुम्ही गेला असाल तर विचार करा बरं थोडं. तुम्हाला मी 1 मिनिट वेळ देतो, सांगा बरं चला. हा, तुम्ही कारंजे पाहिलेत का, कारंजे नाही पाहिले बघा. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये काय होतं, पाण्याची बचत होते बरोबर. छिद्र असल्या नलिका वापरतात, त्यामुळे पिकांच्या मुळापाशी आवश्यक तेवढेच पाणी ठिबकते, त्यामुळे पाण्याचा पुरेपूर वापर होतो बरोबर की नाही. ही ठिबक सिंचन पद्धत आहे, बघू शकता तुम्ही बरोबर. हा, आता आपण तुषार सिंचन पद्धत बघूया. दिसते तुम्हाला एक फोटो दिसते का बाळांनो, या ठिकाणी फोटो दिसतो का रे, दिसतो का, हे काय आहे, काय, हा ही काय आहे, तुषार सिंचन पद्धती आहे. या पद्धतीमध्ये लहान मोठ्या कारंज्यांमधून पिकांवर फवारे असतात, फवारले जाते बरोबर नाही. असे पाण्याचे फवारे उडतात, छोटे छोटे छिद्र पाडलेले असतात बरोबर कारंज्यांमध्ये, आणि या कारंज्यांमधून पिकावर पाणी फवारले जाते. याला माहिती तुषार सिंचन पद्धती बरोबर. पाणी देण्याच्या सिंचनाच्या 2 पद्धती आधुनिक, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. आता काय थोडीशी माहिती तुम्हाला मिळवायला सांगितली या ठिकाणी, तुम्ही मिळवायची. ज्वारीच्या सुधारित बियाणांची 2 नावे लिहून आणायची घरून, किंवा आई बाबांना विचारा, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. शेतकरी मोठ वापरण्यासाठी कोणाची मदत घेत असत, हे पण तुमच्या आई वडिलांना विचारा, आजी आजोबांना, आणि लिहा. आजकाल जमिनी खालचे पाणी कसे उपसतात, जमिनी खाली जे भूजल पाणी आहे, भूजल पातळी आहे पाण्याची, ते जमिनीतून वर पाणी काढण्यासाठी कशाचा वापर केला जातो, याची पण माहिती तुम्ही घ्यायची आहे. आता आपण खत बघूया, खते बरोबर ना, पाणी पद्धत पाहिली ना, आता खते बघूया. बघा बाळांनो, जमिनीमध्ये 30 सारखी पिके घेतली तर जमिनीची सुपीकता कमी होते. काय होतं, जमिनीची सुपीकता कमी होते. समजा एखादी शेत आहे हे, आणि या शेतीमध्ये तुम्ही कापसाचे पीक घेताय, कपाशीच घेताय, 10 वर्षापासून सलग कपाशीच, किंवा 10 वर्ष सलग ज्वारीच पीक घेताय, तर एकच एक पीक घेतल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, समजलं का. आणि मग दुसरी पिकं भरघोस येतात का, येत नाहीत. सुपीकता असेल तर पीक येईल ना. सुपीकतामध्ये जमिनीमध्ये असलेले पोषक घटक, सुपीकता म्हणजे काय, पिकासाठी जमिनीमध्ये उपलब्ध असणारे पोषक घटक बरोबर की नाही, ते असणं गरजेचं आहे. मग एकच एक पीक घेतल्यामुळे पोषक घटक कमी होतात, सुपीकता कमी होते. मग अशा वेळी आपण दुसरं पीक येण्यासाठी त्या ठिकाणी खताचा वापर करतो. काही वेळेस काही ठिकाणी रासायनिक खते वापरतात, तर काही ठिकाणी सेंद्रिय खते सुद्धा वापरतात. जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये की नाही खत मिसळून मातीची सुपीकता वाढवावी लागते, त्यामुळे पिकांना योग्य पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. नैसर्गिक खते आणि रासायनिक खते असे 2 प्रकारची खते असतात. किती प्रकारची खते असतात बाळांनो, नैसर्गिक खते आणि रासायनिक खते. नैसर्गिक खते आणि रासायनिक खते. नैसर्गिक खते म्हणजे नैसर्गिक खते निसर्गातील घटकांपासून तयार केले जातात, उपलब्ध होतात. रासायनिक खते हे रसायनापासून कृत्रिम पद्धतीने तयार केलेले असतात.
नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा, शेण अशा पदार्थांचा वापर करतात. रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते. या खतामध्ये शेतीला उपयुक्त अशी विविध रासायनिक घटकांचे नेमक्या प्रमाणात मिश्रण केलेले असते. रासायनिक घटकांचे मिश्रण केले असते कृत्रिम. पूर्वपार शेती पद्धतीत शेणखत, लेंडी खत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जायचा. नैसर्गिक खतामध्ये कोणते? शेणखत, लक्षात आलं का? लेंडी खत, हिरवळीचे खत आणि कंपोस्ट खत यांचा वापर केला जायचा. परंतु उत्पादनात शीघ्र वाढ किंवा अधिक वाढ होण्यासाठी वापरलेल्या रासायनिक खतांच्या वापरामुळे तोटेही होऊ लागले आहेत. बरोबर, रासायनिक खतामुळे तोटे सुद्धा व्हायला लागलेत. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. म्हणून योग्य वेळी आपण काय केलं पाहिजे रे? सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. रासायनिक खताचा वापर टाळला पाहिजे. पुढे खताच्या बेसुमार वापरामुळे, बेसुमार म्हणजे अति प्रमाणात वापरल्यामुळे जमिनीत अतिरिक्त खत शिल्लक राहतात. काय होतं रे? जमिनीत अतिरिक्त टाकले खत जमिनीतच शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. जमिनीत धान्य उत्पादन घटते. काय करते? धान्य उत्पादन घटते. शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने जमिनीची क्षारपड होत असते. काय होतं रे? क्षारपड. क्षारपड म्हणजे काय? जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते सारखं सारखं पाणी देऊन. बरोबर की नाही? ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. क्षारपड जमीन लक्षात ठेवा. कोणती जमीन? क्षारपड जमीन. क्षारपड जमीन म्हणजे पाण्याचा अतिवापर केलेली जमीन. उदाहरणार्थ ज्या ठिकाणी धरण आहे, काय आहे? धरण आहे, अशा क्षेत्रातील जमिनी, नदीकाठच्या जमिनी काय झाल्यात? क्षारपड झालेल्या आहेत. जमीन क्षारपड झाल्यात मातीचे परीक्षण केले पाहिजे. वेळोवेळी आपली शेती आहे ना, तिच्या मातीचे आपण परीक्षण केले पाहिजे. माती परीक्षण म्हणजे मातीचे नमुने प्रयोगशाळेत घेऊन जाणे आणि त्या मातीमध्ये कोणते घटक कमी कोणते अधिक आहेत हे तपासणे. थोडक्यात मातीची सुपीकता तपासली जाते. मातीचे परीक्षण करून कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक ते घटक टाकता येतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. परंतु त्यात वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे जमिनी क्षारपड होऊ नयेत आणि पाणी व रासायनिक खताचा वापर अतिरिक्त वापर टाळणे महत्वाचे आहे. प्रत्येक वेळेस आपण प्रयोगशाळेत जाऊन जमिनीचं माती परीक्षण करणं आपल्याला शक्य आहे का? वेळ जातो, पैसे जातात. त्यापेक्षा अतिवापर, पाण्याचा अतिवापर आणि खतांचा अतिवापर आपण टाळला पाहिजे. बरोबर ना? योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. पिकाचे संरक्षण कसे करायचे बघा. अनेक वेळेस पिकांवर रोगराई येते. बरोबर, रोग येतात. किडीमुळे रोग पडून पिकाचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून कीड आणि रोगजंतू मारणारी कीटकनाशके पिकावर फवारली जातात किंवा बियाणे पेरण्याआधी त्यावर औषधे चोळतात. बघा, पिकावर ऐन वेळेला रोग पडतात. पावसाळ्यात हवामानामध्ये बदल झाल्यामुळं अनेक वेळा पिकांची पानं करपून जातात, आळी पडते. बरोबर ना? मग हे पिकांना कीड लागू नये म्हणून पिकांवर कीड नियंत्रण करण्यासाठी रासायनिक औषधे फवारले जातात किंवा काही औषधं बियाला चोळूनच मग बी जमिनीत टाकलं जातं. या ठिकाणी बघा, कीटकनाशकाची फवारणी करत आहे ही व्यक्ती. दिसते का तुम्हाला? दिसते का? कीटकनाशकाची फवारणी या ठिकाणी दिसते. आपण धान्याची साठवणूक, जेव्हा आपण आता कीड नियंत्रण करून सर्व केल्यानंतर आपल्याला भरपूर उत्पन्न होतं. बरोबर की नाही? तर मग पीक उत्पन्न झाल्यानंतर आपल्याला काय होतं? ते साठवणूक करणं गरजेचं आहे ना.
हा, मग साठवणूक कशी करायची? शेतीतील उत्पादन वाढण्याबरोबर शेतीतून मिळालेले धान्य नीट साठवणे हे तितकेच महत्वाचे आहे. धान्य आपण काढले, जर आपण व्यवस्थित साठवलं नाही धान्य, तर एवढी मोठी मेहनत, वर्षभर केलेली मेहनत वाया जाईल का नाही? धान्य आणून कसं पण ओल्या जागी ठेवलं, बरोबर ना, दमट जागेवर टाकलं तर धान्य टिकेल का वर्षभर? नाही टिकणार. शेतकऱ्याला वर्षभर पुरेल असं धान्य टिकून ठेवावं लागतं, बरोबर ना, उरलेलं बाजारात विकावं लागतं. मग हे धान्य टिकवणं, त्याची सुरक्षितता घेणं अतिशय महत्वाचं आहे. धान्य साठवण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात सांगा बरं? धान्य साठवायचे तर कोणत्या पद्धती वापरतायत? कशा पद्धतीने आपण धान्य साठवणूक करतोय? दिसते तुम्हाला इथं धान्य साठवले बाळांनो या पोत्याच्या थप्पीमध्ये? मी त्या दिवशी सांगितलं मागच्या पाठामध्ये, धान्य साठवायचे, सुरक्षित टिकवायचे जास्त वेळ, तर धान्य टिकवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? वाळवणे, बरोबर ना, वाळवणे ही एक पद्धत आहे, बरोबर. धान्य उन्हात चांगले वाळवून पोत्यात भरतात. ही पोती घरात किंवा विक्रीनंतर गोदामामध्ये किंवा दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात साठवली जातात. साठवलेल्या धान्याची नासाडी झाली नाही पाहिजे, म्हणून ज्या ठिकाणी धान्य साठवणार आहोत त्या ठिकाणी योग्य औषधाची फवारणी जागेवर त्या केली पाहिजे. साठवलेल्या धान्याची नासाडी दोन प्रकाराने होते, म्हणजे कीड, मुंगी, उंदीर, घुशी यांच्यामुळे एक, आणि दुसरी आहे दमट व कोंडत जागी धान्य ठेवल्यामुळे धान्याला बुरशी लागते. दोन प्रकारे धान्य आपले खराब होऊ शकतात, बरोबर. मुंगी, घुस, उंदीर यासारख्या प्राण्यांमुळे आपले धान्य काय होतं? खराब होऊ शकतं, नासाडी होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, दमट किंवा कोंडत जागेवर जर ठेवलं तर तिथं बुरशी येईल, बरोबर ना. हा, मग काय करायचं? बुरशी आल्यावर आपलं खाण्यासारखं धान्य राहील का? नाही. म्हणून कीड व ह्याचा उपद्रव होऊ नये, उंदराचा उपद्रव होऊ नये म्हणून धान्य साठवण्याच्या जागी योग्य ती औषधे फवारली जातात, किंवा धान्याभोवती, धान्य साठ्याभोवती औषधं फवारतात, ज्यामुळं मुंग्या, उंदीर अशा कीटकांची काय होत नाही रे? उपद्रव होत नाही, नासाडी आणण्यास ते करू शकत नाहीत. त्याचबरोबर धान्य साठ्यात कडुलिंबाचा पालाही घालतात, कीड लागू नये म्हणून. कशाचा? कडुलिंबाचा पाला घालतात, कडुलिंबाचा पाला घालतात. धान्य साठ्यात ठेवण्यासाठी काही संरक्षक औषधेही, अन्न परिरक्षक कसे पाहिलं आपण, तसंच धान्य टिकवण्यासाठी सुद्धा काही बाजारात संरक्षक औषधे आहेत, परिरक्षके आहेत, ती बाजारात मिळतात. त्यांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही. औषधामुळे त्या काय होतं? वास येतो ना एक प्रकारचा, त्या वासामुळे कीड लागत नाही. धान्याला बुरशी लागू नये म्हणून धान्य साठवण्याची जागा नेहमी कोरडी ठेवतात, तसेच तेथे हवा खेळती राहील याची काळजी घेतात. धान्याला कीड लागू नये, नासाडी होऊ नये म्हणून धान्य नेहमी कोरड्या जागेत ठेवायचं, बरोबर. धान्य कोरड्या जागेत ठेवायचं, आणि त्या ठिकाणी हवा कसली पाहिजे रे? दमट पाहिजे का? नाही, त्या ठिकाणची हवा कोरडी पाहिजे, बरोबर ना, हवा खेळती पाहिजे, मोकळी पाहिजे, बरोबर. या ठिकाणी दिसते का तुम्हाला कडुलिंबाचा पाला? हा कडुलिंबाचा पाला आहे. कडुलिंब अतिशय गुणकारी धान्य टिकवण्यासाठी वनस्पती आहे. धान्य साठवण्यासाठी धान्य वाळवून उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाळवलं जातं, त्यानंतर त्यात कडुलिंबाचा पाला टाकून ते ठेवलं जातं, तेव्हा अन्न धान्य वर्षभर टिकतं. आता आपण धान्याचा साठा आपणच करतो का? नाही. आपल्यासारखं काही सजीव, वनस्पती, बरोबर ना, काही कीटके सुद्धा अन्न धान्य संचय करून ठेवतात, म्हणजे साठवून ठेवतात. आपण कसं वर्षभर लागलं पाहिजे म्हणून, मध्येच पाऊस बंद झाला, उपाशी राहायला नको म्हणून आपण वर्षभर अन्नधान्य ठेवतो की नाही, वर्षभर पुरेल असं ठेवून द्या म्हणतो आपण, बरोबर ना. हा, अगदी तसंच काही कीटक, काही प्राणी, काही सजीव, काही वनस्पती सुद्धा धान्य संचय करून ठेवतात. एक साधा प्रश्न आहे, कणगी किंवा कुडांच्या टोपल्यांचा धान्य साठवण्यासाठी वापर करतात, याचा काय फायदा होतो? कूड किंवा कणगी धान्य साठवण्यासाठी वापरतात, याचा काय फायदा रे? विचार करा, मी 1 मिनिट तुम्हाला वेळ देतो. धान्य साठवण्यासाठी कणगी किंवा कुडाच्या टोपलींचाच वापर का करतात हे सांगायचे तुम्हाला.
बरोबर, कणगी किंवा कुड्यांच्या टोपल्यामध्ये आपण जेव्हा धान्य ठेवतो ना, तेव्हा ते धान्य काय राहतं, सुरक्षित राहतं. बरोबर ना. म्हणजेच त्या ठिकाणी धान्याच्या कुडामधून थोडीशी हवा खेळती राहते. काय राहते, हवा खेळती राहते. बरोबर ना. आणि धान्य कोरडं राहतं. अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धन, लक्ष द्या बघा. अन्न संचय आणि पर्यावरण संवर्धन, माणसाप्रमाणे इतर काही सजीव सुद्धा अन्न साठा करून ठेवतात. बरोबर ना. विविध सजीवांची अन्न साठा तयार करून ठेवण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाची सारखी असते का, नाही. बघा उदाहरणार्थ मुंग्यांसारखे कीटक अन्नाचा संचय करून ठेवतात. त्याचबरोबर मधमाशा, माहित आहेत का, मधमाशा आपल्या फुलांमधून मिळालेला मकरंद असतो ना, मधाच्या स्वरूपात पोळ्यामध्ये साठवून ठेवतात. बरोबर, मधमाशांचं पोळ असतं ना, त्यामध्ये मधमाशा फुलांचा मकरंद मधाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. ते एक प्रकारचं कार्य अन्न संचयच आहे. संकट काळी किंवा जेव्हा त्यांना गरज वाटेल तेव्हा ते अन्नाचा उपयोग करू शकतात. खार माहिती का, खारुताई, खारुताई सुद्धा अन्नाचा साठवणूक करून ठेवते. बिया, वृक्षांच्या बिया साठवून ठेवते खारी सुद्धा. हे बघा, खारुताई वृक्षांच्या बिया साठवून ठेवते. अशा प्रकारे अन्न संचय केल्यामुळे प्राण्यांना आवश्यक त्यावेळी अन्न उपलब्ध होऊ शकते. जेव्हा त्यांना गरज वाटेल, संकट काळ येईल तेव्हा ते तिथलं अन्न खाऊ शकतात. बरोबर की नाही. हे मधमाशाचं पोळ आहे. बरोबर, मधमाशी खारुताई यांनी काय केलं रे, अन्न संचय करून ठेवलेला आहे. मग आता फक्त प्राणीच करतात का अन्न संचय, नाही तर वनस्पती सुद्धा अन्न संचय करतात. त्यांना लागणाऱ्या अन्नाची निर्मिती त्या सुद्धा करून ठेवतात. उदाहरणार्थ बघा, वनस्पतीचे निरनिराळे कंद पाहिले का तुम्ही, वनस्पतीचे कंद पाहिले का, कांदा, लसूण, हे काय आहेत, एक प्रकारचे कंद आहेत. कांदा, लसूण, बटाटे, आले हे कंद म्हणजेच त्या वनस्पतीचे काय आहेत रे, खोडाचा भाग आहे. कांदा म्हणजे काय आहे, वनस्पतीचं ते खोड आहे. लसूण म्हणजे काय, खोडाचा भाग आहे. त्याच्या खाली मग तंतुमुळे असतात. तंतुमय मुळे असतात की नाही, ती तंतुमय मुळे असतात. बहुतांश एक बीजपत्री वनस्पती असतात. कांदा, लसूण यासारखे त्याच्या खाली तंतुमय मुळे असतात. पण कांदा हे काय, खोड आहे. बटाटा हे सुद्धा काय रे, एक खोड आहे. बरोबर की नाही. मग हे कांदा, लसूण, बटाटे, आले हे कंद आहेत. तसे फुगून काय दिसतात ते, त्यामध्ये ते त्यांच्या अन्नाला आवश्यक लागणारे घटक साठवून ठेवतात आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यातून ते घटक घेतात. रताळे, मुळा, गाजर हे सुद्धा काय आहेत रे, एक प्रकारच्या मुळा आहेत ज्या की अन्न साठवून ठेवतात. रताळे, गाजर, बीट हे काय आहेत, वनस्पतीची मुळं आहेत. ते त्यांच्या मुळांमध्ये, त्या भागांमध्ये अन्नाचा साठा करतात. आपण आपल्या घरात गरजेपुरते अन्नधान्य साठवतो की नाही, साठा करत असतो. भारतात सुधारित शेती तंत्रज्ञानामुळे मुबलक धान्य उपलब्ध होत आहे. हे धान्य मोठमोठ्या गोदामात साठवले जाते. एखाद्या वर्षी समजा एखाद्या वर्षी पूर आला, खूप महापूर आला, खूप पाऊस झाला, त्या वर्षी पीक येतील का रे, नाही येणार. उत्पन्न होईल का, नाही होणार. किंवा एखाद्या वर्षी कधी पाऊसच नाही पडला, अवर्षण झालं. अवर्षण म्हणजे पाणी न पडणे. बरोबर ना. दुष्काळ, सुका दुष्काळ. आणि जास्त पाऊस पडला तर ओला दुष्काळ. बरोबर ना. अति पाऊस झाला तर ओला दुष्काळ. आणि पाऊसच नाही पडला तर अवर्षण म्हणजे कोरडा दुष्काळ. दोन्ही प्रकारे दुष्काळ पडू शकतो. बरोबर की नाही. अति पाऊस झाला तर ओला दुष्काळ आणि पाऊसच नाही झाला तर कोरडा दुष्काळ. मग अशा वेळेस पीक पाणी येतील का, बरोबर की नाही. उत्पन्न होईल का शेतीमध्ये, नाही होणार. शेतीमध्ये उपलब्ध होणार नाही. मग अशा वेळी आपण जे साठवलेलं अन्न आहे, बरोबर, शेतकऱ्यांनी वगैरे किंवा वेगवेगळ्या गोदामात साठवलेला अन्नाचा साठा आहे, धान्याचा साठा, तो आपण वापरत असतो. अशा आपत्तीच्या वेळेस म्हणजे पूर, अवर्षण, वादळे, गारपीट
अशा आपत्तीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. भूकंपासारख्या आपत्तीमुळे लोक विस्थापित होतात. भूकंप झाला एखाद्या गावामध्ये तर त्या गावात लोक राहतील का? नाही, घरं पडतील, नुकसान होईल, मग ते दुसरीकडे जातात. अशा लोकांना पण अन्नधान्य लागेल का नाही? मग त्यांचं अन्नधान्य तर भूकंपात जाईल ना, मातीत मिसळून, बरोबर ना, घरं पडल्यामुळं. मग अशा विस्थापित लोकांना त्यांनाही अन्नधान्याची कमतरता भासते. अशा वेळी गोदामातील अन्नधान्याचा उपयोग होतो. म्हणून एवढं अन्नधान्य जे पिकवलं जातं ना, ते शासनाची, आपल्या सरकारची वेगवेगळ्या ठिकाणी गोदामे असतात. त्यात शासन काय करत असतं रे? साठवून ठेवत असतं. स्वस्त राशन धान्य आहे ना, त्यावर धान्य मिळते की नाही? त्याला कोपनचं दुकान बोलतात काही जण, त्याला राशन दुकान बोलतो आपण, बरोबर. रेशन दुकान मध्ये सुद्धा साठा, ते धान्य मग कुठून येतं? गोदामामध्ये सरकारने साठवलेलं धान्य असतं. ज्यांच्याकडे शेती नाही, गोरगरीब लोक आहेत, बरोबर ना, अशा लोकांना शासन मग ते रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्य पुरवते. तुम्ही बघा, स्वस्त धान्य दुकान म्हणजेच कोणतं? रेशनचं दुकान. रेशनिंग व्यवस्था जाणून घेण्यासाठी तुमच्या परिसरातील स्वस्त धान्य दुकानाला भेट द्या. तिथे कोणकोणते धान्य मिळतात ते पहा, बरोबर. ते तुम्ही धान्य बघायचं आणि हे करायचं. आता आपण महत्वाचा टॉपिक बघणार आहोत. हे कशामुळे शक्य झालंय ते बघणार आहोत. हरित क्रांती, मुद्दा मी हिरवा रंग घेत आहे. हरित क्रांती, लक्ष द्या. हरित क्रांती अतिशय महत्वाचा घटक. हरित क्रांती लक्षात ठेवा, यावर प्रश्न परीक्षेत असणार म्हणजे असणारच. नवोदयला असो का कुठल्याही परीक्षेत असो, हरित क्रांती अतिशय महत्वाची क्रांती आहे. आपल्या देशात अन्नधान्याच्या बाबतीत एक झालेली, अन्नधान्याच्या क्षेत्रात झालेली मोठी क्रांती म्हणजे कोणती क्रांती? हरित क्रांती. का रे? आज आपला देश अन्नधान्य संदर्भात स्वावलंबी आहे, म्हणजे स्वतःच्या जीवावर उभा आहे. दुसऱ्या देशाची घ्यायची गरज नाही. त्याचबरोबर आपल्या गरजेहून अधिक पिकलेले धान्य आपण परदेशात निर्यात करतो. निर्यात करणे म्हणजे आपल्याकडे जास्त धान्य आहे तर आपण बाहेरल्या देशात विकतो. दुसऱ्याला देणे, विकणे म्हणजे निर्यात करणे, आणि दुसऱ्याकडनं घेणे म्हणजे आयात करणे. काय? आयात करणे, बरोबर. आपण धान्य निर्यात करतो. आपल्या देशात धान्य उत्पादनात झालेली प्रचंड वाढ हरित क्रांती नावाने ओळखली जाते. आपल्या देशात अन्नधान्यामध्ये झालेली प्रचंड वाढ कशाने ओळखली जाते? हरित क्रांती म्हणून ओळखली जाते. वैज्ञानिक, विज्ञान प्रसारक आणि शेतकरी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हरित क्रांती घडवून आली. हरित क्रांती कुणामुळे? वेगवेगळे वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ यांच्या प्रयत्नामुळे काय झालं? हरित क्रांती घडून आली. बघा, वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी काय केलं? त्या पिकांवर, बियाणावर, औषधावर, खतांवर वेगवेगळी संशोधनं केली, बरोबर ना. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा सुद्धा वाटा आहे. यामुळेच काय झालं? हरित क्रांती घडून आली. मुख्यतः गहू व तांदळाच्या बियाणात. काय रे? गहू आणि तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून हरित क्रांती करण्याचे श्रेय कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्याकडे जाते. गहू आणि तांदूळ यांच्या बियाणामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं कार्य कोणी केलं? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. कोणी? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. लक्षात ठेवा, डॉक्टर M.S. स्वामीनाथन. M.S. स्वामीनाथन यांनी काय केलं रे? गहू व तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणली. गहू आणि तांदळाच्या बियाणात सुधारणा कोणी घडवून आणली? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. हे बघा, स्वामीनाथन दिसते, डॉक्टर M.S. स्वामीनाथन आहेत. यांनी हरित क्रांती केली. गहू आणि तांदळामध्ये अनेक संशोधन केले बियाणांमध्ये आणि सुधारित बियाणे आणले. त्यामुळे गहू आणि तांदळामध्ये खूप मोठं उत्पन्न वाढलं. म्हणून त्यांना काय म्हणतात? हरित क्रांतीचे जनक म्हणतात. काय म्हणतात? हरित क्रांतीचे जनक म्हणतात. नेक्स्ट,
प्रत्येकाला आवश्यक व पुरेसे अन्नधान्य मिळावे या हेतूने अनेक देशांनी अन्नाची हमी देण्यासाठी कायदे केलेले आहेत, बरोबर ना? प्रत्येक माणसाला अन्न, वस्त्र, निवारा मिळणे हे काय आहे? त्यांचा हक्क आहे आणि हक्क त्यांना मिळायला हवा. म्हणून अनेक देशांनी अन्नधान्य मिळालं पाहिजे म्हणून अन्नधान्य हमी कायदे तयार केले आहेत. अगदी भारत सरकारने सुद्धा अन्न सुरक्षा कायदा केलाय. कोणता? अन्न सुरक्षा कायदा म्हणून ओळखला जातो. कधीचा तो? 2013 मध्ये आपल्या देशाने अन्न सुरक्षेचा कायदा केला. 2013 मध्ये अन्न सुरक्षेचा कायदा केला. यामुळे कुपोषण, उपासमार, भूकबळी इत्यादी समस्याचा सामना करणे शक्य झाले. ज्यांना ज्यांना अन्न धान्य उपलब्ध होत नाही, कुपोषण आहे, बरोबर ना? भूकबळी आहे म्हणजे भुकेमुळे अनेक लोक मरतायत उपाशी राहून ज्यांना अन्न मिळत नाही, अशी लोक आहेत. उपासमार, भूकबळी, कुपोषण या समस्या सोडण्याचं काम काय झालं आहे? या कायद्यामुळे झाले. कृषी सहाय्यक उपक्रम म्हणजे काय रे? या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेती संबंधी आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक बियाणे, कीटकनाशके, बरोबर ना, रासायनिक खते, सेंद्रिय खते याचं ज्ञान दिलं जातं. कुणाला? शेतकऱ्यांना. कोणत्या? कृषी सहाय्य या उपक्रमामधून दिलं जातं. जलसिंचन सोयी, सुधारित बियाणे, विविध खते, कीटकनाशकांचा वापर कसा करायचा, हवामानाचा अंदाज, शेतीविषयक माहिती या कृषी सहाय्य केंद्रातून दिली जाते. बघा इथं कृषी सहाय्यक केंद्र बघा, माहिती घेत आहे शेतकरी फोनवर. दिसते का? दिसते का? फोनवर आहे ना? हा, माहिती घेत आहे. त्यांच्यासाठी शेती शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी कोणत्या शाळा आहेत? शेती शाळा. कोणी सुरू केल्या? कृषी सहाय्य केंद्राने सुरू केल्या आहेत. या शाळांमध्ये शेतकरी कुटुंबातील सदस्य शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून प्रदर्शन भरवले जातात, बरोबर, आणि त्यांना ट्रेनिंग दिली जाते. शासनाचा कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, शेतीविषयक विविध नियतकालिके या ठिकाणी शेतकऱ्यांना काय करतात रे? मार्गदर्शन करतात. शेतीचा प्रचार व प्रसार केला जातो. कशाद्वारे? दूरदर्शन, बरोबर, नियतकालिके, वर्तमानपत्रे, वेगवेगळे कृषी प्रदर्शने, नियतकालिके आणि कृषी विद्यापीठे प्रदर्शनाद्वारे काय केलं जातं? आधुनिक शेतीचा प्रचार आणि प्रसार केला जातो. सुधारित पद्धती वापरून भरघोस उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. संपूर्ण देशाला याचा फायदा होत आहे. म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला शेती करायची आहे. बघा, त्यानंतर पुन्हा एकदा मी महत्वाच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. सेंद्रिय शेती. कुठली? सेंद्रिय शेती. बघा, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर शेतकरी करत आहेत. त्यामुळे धान्याची सुपीकता कमी होत आहे, म्हणजे धान्यामधील पोषक घटक कमी होत आहेत. मग धान्यातील पोषक घटक पण टिकवले पाहिजे का नाही? का नुसतं उत्पन्नच घ्यायचं नाही? हे योग्य आहे का? नाही. म्हणून सेंद्रिय शेती ही नवीन एक पद्धती आली आहे. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीला सेंद्रिय शेती असे म्हणतात. नैसर्गिक पदार्थ म्हणजे शेणखत, पाल्यापाचोळ्यापासून बनवलेला खत, गांडूळ खत, हिरवळीचा खत, हे खत वापरून जी शेती केली जाते. फवारणीसाठी कडुलिंब, निंबोनी हे वापरून केली जाते, माहिती सेंद्रिय शेती म्हणतात. हा पारंपरिक शेतीचा प्रकार आहे. सेंद्रिय शेती आधुनिक शेती आहे का? नाही, तर पारंपरिक शेतीचा तो प्रकार आहे. म्हणजे पूर्वपार शेतकरी करत होते तो प्रकार. या शेतीमध्ये जमिनीतील पोषक तत्वे टिकून राहतात, पोषक घटक टिकून राहतात. अशा शेतीमध्ये वापरलेली कीटकनाशके आपल्या शरीरावर दुष्परिणाम करत नाहीत. दुष्परिणाम करतात का कीटकनाशके आपल्या शरीरावर? या शेतीतले नाही. या शेतीमध्ये उगवलेले अन्नधान्य कसदार असते, म्हणजे पोषक असते, भरपूर पोषक घटकांनी बनलेले असते. याशिवाय चव सुद्धा उत्तम असते, चवीला सुद्धा उत्तम असते. त्यामुळे सेंद्रिय शेती हे अतिशय महत्वाची आहे. म्हणून आजकाल सेंद्रिय शेतीला काय आले? मागणी आलेली आहे.
म्हणून सेंद्रिय शेती कराल का नाही? केली पाहिजे ना. हा, म्हणून नेहमी सेंद्रिय शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेतीमध्ये पिकवलं पाहिजे, तरच आपल्याला पोषक आणि कसदार असं धान्य उपलब्ध होईल. आता हा घटक आपण या ठिकाणी संपवत आहोत, बरोबर नाही? पूर्ण घटक झालेला आहे. या घटकावरील स्वाध्याय आपण नंतरच्या तासात बघू. चालेल? धन्यवाद.